म्हणजे ती अख्खी मशीनच बदलली जाऊ शकते. आता मला सांगा, अख्खी मशीन बदलणे हे सांगण्यासाठी टेक्निकल रिव्ह्यू कमिटीचा रिपोर्ट असायची काही गरज नाही, किंवा टेक्निकली स्किल्ड असायची गरजच नाही आहे. हे कुणीही म्हणू शकतं की हा बॉक्स बदलला आणि हा दुसरा बॉक्स आहे. सो फॉर दॅट इट इज नॉट नेसेसरी टू बी अ स्किल्ड फॉर सिक्युरिटी अनालिसिस as such. दुसरी गोष्ट म्हणजे बॅलेट व कंट्रोल युनिटच्या केबलमध्ये एखादे असुरक्षित इलेक्ट्रॉनिक यंत्र जोडले जाऊ शकते. ही सुद्धा किरकोळ शंका आहे आणि या शंकांची वरवर पाहणी करून संबंधित रिव्ह्यू कमिटीने आपला रिपोर्ट दिला की ही ईव्हीएम वापरण्यात काही हरकत नाही भारतभर. दुसरं मूल्यांकन जे झालं ते तब्बल 16 वर्षांनी झालं. म्हणजे 1990 नंतर 2006 लाच रिव्ह्यू झाली आणि त्याच्यात 2000 ते 2004 मध्ये वापरलेल्या ज्या मशीन होत्या त्या रिव्ह्यू मध्ये त्यानंतर आलेल्या खूप वर्षांनी आलेल्या आहेत त्या. आणि तिसऱ्या आवृत्तीच्या ज्या 2006च्या मशीन होते त्यांचं मूल्यांकन झालं आणि त्याच्यामध्ये सुद्धा चेअरपर्सन म्हणून अगोदरचे टेक्निकल कमिटीचे मेंबर होते एक्सपर्ट म्हणून, ते इथं चेअरपर्सन आलेले आहेत. आणि पहिल्या कमिटी सारखंच यांना सुद्धा जसं आपण म्हणालो की स्किल्ड सिक्युरिटी अनालिसिसचं नॉलेज हे लिमिटेड होतं आणि त्यामुळं त्याही वेळेला त्यांना ह्या गोष्टीवरती सिक्युरिटी अनालिसिस करणं शक्य झालेलं नव्हतं असं काही संशोधन पेपर्स मध्ये म्हटलेलं आहे. सोर्स कोड याही वेळेला उपलब्ध नव्हता. ही बाब आज तागायत सुद्धा तशीच आहे. केवळ डेमॉन्स्ट्रेशन, साईट व्हिजिट या गोष्टींवरती रिलाय राहून त्यांना ती परवानगी देण्यात आलेली होती. मित्रांनो, डेमोक्रेसी ॲट रिस्क हे एका टेक्निकल पर्सनने एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचं नाव आहे एन राव. तर ते काय सांगतात की 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःहून इंजिनियर्स लोक काही पॉलिटिशियन्स लोकांना अप्रोच झालेली होती आणि तुमची मशीन्स आम्ही हॅक करून तुमचा उमेदवार आम्ही निवडून देऊ शकतो असं काही इंजिनियर्स लोकांनी अप्रोच होऊन पॉलिटिशियन्स लोकांकडं त्यांना आम्हीच दाखवलं गेलं आणि 15हून अधिक लोकसभा मतदार संघामध्ये घोटाळे झाल्याचं या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. मग अशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या की बॅलेट युनिटवरचं बटन एक दाबतोय आणि लाईट एक लागतोय, म्हणजे क्रॉस केबलिंग होतं किंवा क्रॉस कनेक्शन होतं. ही तक्रार सुद्धा या पुस्तकात एन राव यांनी मांडलेली आहे. त्याचा रेफरन्स पण मी खाली देतो आहे. ह्या गोष्टी आपण काही वरवरच्या बोलत नाही, प्रत्येक गोष्टीचा रेफरन्स आपल्याकडे आहे. दुर्दैवाची बाब आहे मित्रांनो की या भारतामध्ये, या सेक्युलर भारतामध्ये ईव्हीएम सारख्या गोष्टीला भावनिक मुद्दा बनवणं हा प्रकार सुद्धा चेअरपर्सन कडून झालेला होता. त्यावेळेला टीव्हीच्या एका इंटरव्ह्यू मध्ये पी.व्ही. इंद्रसेन हे म्हणत आहेत की ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसंदर्भात शंका घेणं म्हणजे रामायणातील सीतामातेच्या चारित्र्यावर शंका घेण्यासारखं आहे. म्हणजे मी जर ईव्हीएम वरती जर शंका घेत असेल तर मी ज्या व्यक्तींना मी महान मानतो, ज्या व्यक्ती माझ्या आदर्श आहेत त्यांच्यावरती शंका घेतल्यासारखं आहे असं ते म्हणतात. म्हणजे ईव्हीएम वरती शंका घेणं हे तुम्ही इनडायरेक्टली बंद करा असं म्हटल्यासारखं होतं. तर हा मुद्दा सुद्धा आपल्याला इथं भावनिकतेचा बनवलेला आहे असं लक्षात. आता 3 प्रकारे काही संशोधकांनी 3 प्रकारे हॅकिंग करून दाखवलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण जरासं डिटेल बघतोय. तीन प्रकारे हॅकिंग मध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. नेक्स्ट स्लाइड येतोय आपण. नेक्स्ट हा आहे आपला डिस्प्ले बोर्ड ज्याच्यावरती निवडणुकीचे निकाल दाखवले जातात. आता बघितलं तर तसं डिस्प्ले युनिट वरती निकाल न बघता स्क्रीनवरती बघितले जातात. काही हरकत नाही, परंतु ते या डिस्प्लेवरती दिसणारेच निकाल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतात. तर याच्यामध्ये काय केलं जाऊ शकतं की हा जो डिस्प्ले युनिट वरती दिसतोय 8 8 आणि 4 वेळा 8 लिहिलेला, तो डिस्प्ले युनिट आणि त्याला ड्राईव्ह करणारा जो प्रिंटेड सर्किट बोर्ड हिरव्या कलरचा जो बोर्ड दिसतोय त्याच्यामध्ये 2 मिलीमीटरची स्पेस आहे आणि त्या स्पेसचा युटिलायझेशन करून, त्या स्पेसला वापरून हॅकर्स आपली अनकॉन्स्टिट्युशनल डिव्हाइसेस याच्यामध्ये ऍड करू शकतात. ते या रिसर्च पेपर मध्ये म्हटलेलं आहे. उलट चाललं.
नेक्स्ट ओके. तर हा जो अनकॉन्स्टिट्युशनल बोर्ड आहे आपल्याला इथे दिसतो आहे, त्याच्यामध्ये मी जर आपल्याला जर मान्य निवडणूक आयोगाने मशीन दिली तर त्याच्यामध्ये आपण खोलून काय बघणार, फॉर एक्झाम्पल त्याचे डिस्प्ले काढून बघणार, आणि त्या डिस्प्ले आणि पीसीबी मध्ये 2 मिलीमीटरचा जो फरक आहे त्या फरकामध्ये असे काही पद्धतीचे संशोधन करून काही लोकांनी सिद्ध केलेलं आहे की त्याच्यामध्ये अनकॉन्स्टिट्युशनल डिव्हाइसेस ऍड करता येतात. तर ते कुठले कुठले डिव्हाइसेस आहेत, तर हा एक पीक मायक्रो प्रोसेसर त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे जो इथे दिसतोय आपल्याला हा. आणि त्याच्यानंतर यमच्या शेजारी एक अँटेना आहे, रेडिओ ट्रान्समीटर रिसिव्हर अँटेना, आणि त्याच्या पुढे जो आहे तो ब्लूटूथ रेडिओ रिसिव्हर ट्रान्समीटर सिग्नल ट्रान्समीटर एक डिव्हाइस आहे. तर याची डिटेल्स आहेत, टेक्निकल डिटेल्स आहेत, त्यांना ज्यांना पाहिजे असतील ते आपण इथे देऊ शकतो. हे असं दिसतं. अनकॉन्स्टिट्युशनल डिव्हाइसेस ऍड केल्यानंतर वरून दिसत असताना आपल्याला ऍक्च्युअली ईव्हीएम मशीन मध्ये काहीही झालेलं नाही आहे असं इथं दिसू शकतं. हा मी म्हणत होतो मुद्दा, इथं जे 7 सेगमेंट डिस्प्ले वरती दिसत आहेत त्याच्या खाली जो प्रिंटेड सर्किट बोर्ड आहे त्याच्यामध्ये 2 मिलीमीटरचा स्पेस आहे. त्या स्पेसचा उपयोग करून हॅकर्स आपले डिव्हाइसेस ऍड करू शकतात. मुळात काय होतं मी सांगतो. मुळात डिस्प्ले युनिट कडं सीपीयू कडून जे मतदानाचे डेटा एलिमेंट्स जातात ते असे जातात. मूळ मतांचा डेटा असं जातो, असं जे ग्रीन कलरच्या आणि ब्ल्यू कलरच्या एरोनी दाखवलेला आहे तो मूळ मतदान जातं. पण समजा जर दुर्दैवाने एखाद्या हॅकरने वापरले असे अनकॉन्स्टिट्युशनल डिव्हाइसेस तर खाली दाखवलेल्या पद्धतीने म्हणजे नवीन मतांचा डेटा डिस्प्ले युनिटकडे जाऊ शकतो. तो नवीन मतांचा डेटा कसा असू शकतो. नेक्स्ट एक प्रकार त्यांनी इथं करून दाखवलेला आहे. माझ्या मोबाईलचा प्रोव्हाइडेड दॅट की अनकॉन्स्टिट्युशनल डिव्हाइसेस त्या डिस्प्ले युनिट मध्ये लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रेडिओ ट्रान्समीटर रिसिव्हर डिव्हाइसेस काम करतायत. उमेदवार क्रमांक 4चा जर उमेदवार आणि त्या डिव्हाइसने जर याला स्कॅन केलं तर 4 नंबरचाच निवडणुकीमध्ये 4 बॅलेट युनिट वरती ज्याचा क्रमांक 4 आहे ज्या उमेदवाराचा तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. मग हे का केलं जातं किंवा कशा पद्धतीने केलं जातं ते आपण पुढे पाहतोय. दुसरा एक प्रकार याच्यामध्ये दाखवलेला आहे की एक अँड्रॉइड फोन त्याने वापरला याच्यासाठी. त्याच्यामध्ये दाखवते की तुम्ही एक मेसेज पाठवायचे त्या ब्लूटूथ रेडिओ ट्रान्समीटर रिसिव्हरला. त्या मेसेजमध्ये तुम्ही 2 गोष्टी सांगणार आहे. एक म्हणजे कितव्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला किती फरकाने निवडून आणायचं आहे. इथं दिसतो की कॅन्डिडेट नंबर 1 इज गोइंग टू विन आणि व्हॉट इज द डिफरन्स 25% जास्त मताने तो निवडून आणायचा आहे. हे रिसर्च पेपरच्या बेसिसवरती यांनी करून दाखवलेलं आहे. इट मीन्स की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये काहीही होऊ शकतं याचे पुरावे त्या पेपरमध्ये दिलेले आहेत. आपण इथं कशासाठी हे सगळं बोलतोय. मशीन्स आर नॉन टेम्परेबल, मशीन्स आर टेम्परेबल हे सिद्ध केल्यामुळं आपण इथं बोलतो आहे. ओके. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी मला तुम्हाला काही हार्डवेअर दाखवावं लागेल किंवा दिसलं तर पॉसिबल असेल तर बघूया. क्लिप ऑन डिव्हाइस म्हणून एक डिव्हाइस भेटतो. तर तो क्लिप ऑन डिव्हाइस काय आहे, हा अमेझॉन वरती 150 ते 200 रुपयाला भेटतो. हे पॅकेट सुद्धा अमेझॉनचंच आहे. तर 150-200 रुपयाला जो अमेझॉन वरती मिळणारा डिव्हाइस आहे तर त्याला क्लिप ऑन डिव्हाइस म्हटलं जातं.
हा क्लिप ऑन डिव्हाइस काय करतोय, जे या पेपरमध्ये सांगितलेलं आहे की तुमचं जे मतदान सेव्ह केलं जातं मेमरीमध्ये, त्या मेमरी मधला डेटा ओव्हरराईट करण्यासाठी हा क्लिप ऑन डिव्हाइस तिथं वापरता येऊ शकतो. हे कसं आहे डिटेल मी तुम्हाला पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा दाखवणार आहे. तर नेक्स्ट इथं तुम्हाला दिसतं की मशीन खोलल्यानंतर 2003 ला मॅन्युफॅक्चर झालेली ही मशीन, ती खोलल्यानंतर आपल्याला 2 मेमरी डिव्हाइसेस आयडेंटिफाय करायचे आहेत. इथं U10 आणि U12 या 2 डिव्हाइसेस म्हणजे काय आहे, ह्या इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरीज आहेत. त्या मेमरीमध्येच आपल्या उमेदवाराचं, प्रत्येक उमेदवाराचं आणि काही स्टेट्स यांचा डेटा त्या मेमरीमध्ये जातो आणि त्या मेमरी ह्या रीरायटेबल आहेत, ह्या ओव्हर रायटेबल आहेत आणि त्यामुळं तुमचा सीपीयू तुम्ही बायकॉट करून या मेमरी मधलं मतदान तुम्ही बदलू शकता. हे या रिसर्च पेपर मध्ये सुद्धा दाखवलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला याच्या पद्धतीनं कसं करता येऊ शकतं हे मी दाखवणार आहे. ज्या वेळेला आपल्याला मूळ मशीन माननीय निवडणूक आयोग ऑफिशियली देईल त्यावेळेला. नेक्स्ट बोलून झालंय. जी टेक्निकल लोक असतील, ज्या वेळेला आता तुम्हाला खरोखरच मशीन मान्य निवडणूक आयोग देईल, तुम्ही दाखवा हे आम्हाला करून कसं करायचं आहे, त्यावेळेला समजण्यासाठीच्या या भाषा आहेत. तुम्ही ज्या वेळेला सीपीयू आणि तुमचा मेमरी डिव्हाइस हा एकमेकाला इलेक्ट्रिकली कनेक्टेड आहे, ज्याला आपण म्हणतो की इंटर आयसी कम्युनिकेशन प्रोटोकॉलने कनेक्टेड आहे, तर तो कनेक्टेड असलेला इलेक्ट्रिकली डिस्कनेक्ट करण्यासाठीची काही टेक्निक आहे, तर तो प्रोसेसर आपल्याला रिसेट करावा लागेल, जेणेकरून तो प्रोसेसर रिसेट झाला नेक्स्ट की अशा स्टेजमध्ये येईल आणि मायक्रो प्रोसेसर कडून जे मेमरीला मतदान जाणार होतं त्याच्याऐवजी ह्या चिमट्याच्या द्वारे, या क्लिप ऑन डिव्हाइसच्या द्वारे नवीन ओव्हर रायटिंग केलेलं मतदान त्याच्यामध्ये जाणार. हे त्याच्यामध्ये फक्त दाखवलेलं आहे. नेक्स्ट आता आपण मान्य निवडणूक आयोग ज्या वेळेला आपल्याला ऑफिशियली मशीन देईल त्यावेळेला आपण काय करणार आहे हे मी इथं दाखवतोय. नेक्स्ट हा डिव्हाइस मी पूर्वीच दाखवला. क्लिप ऑन डिव्हाइस मेमरीमध्ये आपल्याला कसं कनेक्ट करता येईल हे दाखवलेलं आहे आपण. तेच इथं चित्र दाखवलेलं आहे मी प्रेझेंटेशन मध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बंधूंनो आणि भगिनींनो, तुमच्या गावामध्ये, तुमच्या वस्तीवरती जो डीटीएच रिपेरी करणारा व्यक्ती असेल, जो डीटीएच सेट टॉप बॉक्स रिपेरी करतो, त्याला माहित नाही की त्याची टेक्निक ईव्हीएम मध्ये वापरलेली आहे. हे काय आहे मी तुम्हाला सांगतो. त्याला ज्या वेळेला हे कळल, गावागावातला प्रत्येक व्यक्ती हा ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्यास सज्ज राहील, त्यांनी हॅकिंग करावं असं आमचं म्हणणं नाही. पण मान्य निवडणूक आयोगाने ऑफिशियली परवानगी दिल्यानंतर मान्य निवडणूक आयोगाच्या समोर ऑफिशियली त्यांनी ते सिद्ध करता येणं शक्य आहे. त्याचं शिक्षण 12वी झालेलं असेल तरी काही हरकत नाही. त्याला फक्त सेट टॉप बॉक्स रिपेरी करण्याचं कौशल्य असलं तरी बस. हे कसं आहे, हा एक CH3418 हा व्हेरी गुड. जरा मागे जाऊया आपण. हा एक जो आहे डिव्हाइस तो CH3418 डिव्हाइस आहे. हा डिव्हाइस आहे. या डिव्हाइस मध्ये तुम्हाला हा क्लिप ऑन डिव्हाइस जोडायचा आहे आणि मशीन तर तुमच्याकडे ओरिजिनलच आहे. त्या मशीनला तुम्हाला हा क्लिप ऑन डिव्हाइस जोडला की मेमरी कनेक्शन झाली. ही मेमरी या डिव्हाइसला कनेक्ट झाली आणि हा डिव्हाइस लॅपटॉपला जाईल. मग हे सगळं कनेक्शन झाल्यानंतर ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मधला जो डेटा आहे तो लॅपटॉप वरती तुम्हाला रिट्राईव्ह करता येतो. मग ते करण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे सांगतो तुम्हाला. एक चांगली ईव्हीएम मशीन घ्या. त्या ईव्हीएम मशीन मध्ये तुम्ही एका उमेदवाराला 5 मतं द्या, दुसऱ्या उमेदवाराला 10 द्या, तिसऱ्याला 15 द्या, चौथ्याला 20 द्या आणि 5व्याला 25 द्या. ही मतं तुम्ही मूळ ईव्हीएम मशीन वरती देणार आहात
म्हणजे तुमच्याकडे 5 आकडे आहेत, 5, 10, 15, 20, 25. हे मतदान केल्यानंतर तुमची मशीन बंद करा. बंद केल्यानंतर हा डिव्हाइस जोडा, अशा पद्धतीने जोडलेला डिव्हाइस. त्या डिव्हाइस जोडल्यानंतर तुमचं जे मशीन मधलं मतदान आणि सगळंच जो डेटा आहे ईव्हीएम मधला, मशीन मधला नाही म्हणत, ईव्हीएम मधला जो मेमरीतलं जे काही स्टेटस आहे, मेमरीतला सगळा डेटा लॅपटॉप वरती तुम्हाला कशा पद्धतीने दिसेल ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. नेक्स्ट खाली जाऊया जरा असं 2-4 अजून रिवर्स. हा हे बघा, सेट टॉप बॉक्स रिपेअर करणाऱ्या व्यक्तींसाठी माझा मेसेज असेल, तुम्ही मित्रांनो 25XX नावाची आयसी रिपेअर करता. 25XX, एक्सेसचा मिनिंग काय आहे? ती 25 असू शकते, 2532 असू शकते, 2564 असू शकते. ईव्हीएम मध्ये वापरली गेलेली मशीन मध्ये, ईव्हीएम मध्ये वापरली गेलेली जी इप्रॉम आहे तिचा नंबर 25 नाही तर 24XX आहे. फक्त 2464 हा त्या मेमरीमध्ये, त्या मशीन मध्ये वापरलेल्या मेमरीचा नंबर आहे. पण दुर्दैवानं हे सेट टॉप बॉक्स रिपेअर करणाऱ्या व्यक्तीला माहित नाही. तो फक्त 25 IC वरतीच काम करतोय आणि सेट टॉप बॉक्स मध्ये जो प्रोग्राम, सेट टॉप बॉक्स खराब होतो म्हणजे दुसरं तिसरं काय होत नाही, त्या मेमरीतला डेटा डॅमेज होतो. पॉवर फ्लक्च्युएशन मध्ये होईल, कशाने पण होईल. त्या मेमरीतला डेटा तो काय करतो, ओव्हरराईट करून तो रिपेअर करून देतो व्यक्तींना. मग तो रिपेअर करत असताना, ओव्हरराईट करत असताना मूळ डेटा, चांगल्या सेट टॉप बॉक्स मधला डेटा घेतो लॅपटॉपवर आणि खराब झालेल्या सेट टॉप बॉक्स मध्ये तो पुन्हा या मेमरीमध्ये डेटा ओव्हरराईट करून मशीन त्याची सिस्टीम रिपेअर झाली, सेट टॉप बॉक्स त्याचा रिपेअर झाला. फक्त 24 सिरीजची आयसी वापरली जाते ईव्हीएम मध्ये, हे त्याला नॉलेज अजून नाही. हे झाल्यानंतर, सादरीकरण झाल्यानंतर त्या लोकांना कळेल की सेट टॉप बॉक्स वापरणारे किंवा रिपेअर करणारे व्यक्ती सुद्धा इनडायरेक्टली म्हणायचं म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये एक ईव्हीएम मशीन आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ईव्हीएम मशीन सारखी काम करणारी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे सेट टॉप बॉक्स आहे. आता पुढे जाऊया. हा क्लिप ऑन डिव्हाइस C24C64 हा डिव्हाइस माझ्याकडे आहे. तो तुम्हाला इथं दाखवणं पण शक्य नाही, इतका छोट्या साईजचा आहे तो. नेक्स्ट फोटोग्राफ मध्ये दिसतोय, त्याचा नंबर मी वाचतोय 24C64. ही 64 म्हणजे काय आहे? त्या 64 ला जर आपण 8 न भागलं तर तो 8K होतो. म्हणजे आपल्या ईव्हीएम मशीन मध्ये वापरलेली जी मेमरी आहे तिची साईज आहे 8K, म्हणजे 8024 किंवा 8000 बाईट्स तो त्या मेमरीमध्ये सेव्ह करतो. आणि तीच आयसी मी इथं फोटोग्राफ मध्ये दाखवतोय. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये ही आयसी, ज्याची इक्विव्हॅलंट आयसी आपल्या मूळ ईव्हीएम मशीन मध्ये वापरलेली आहे 2003 पासूनच्या किंवा 3च्या म्हणा, तर त्या मशीन मध्ये वापरलेली जी आयसी आहे मेमरी, त्याची इक्विव्हॅलंट आयसी ही बाजारामध्ये 25 ते 30 रुपयाला मिळते. मात्र तशा माझ्याकडे 4-5 आत्ता आहेत. म्हणजे आपल्याला प्रूफ करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सहज करू शकतोय. हेच मला फक्त आपल्यासमोर नमूद करायचं आहे. प्लीज, हा पूर्ण सेटअप दाखवलेला आहे मी लॅपटॉप वरती कसं कनेक्ट करायचं काय आहे ते. नेक्स्ट, हा जो डेटा आहे ही स्क्रीनशॉट लॅपटॉपवरच्या सॉफ्टवेअरची आहे. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे CH341A. आता इथं मी काय केलेलं आहे, कॅन्डिडेट 1च्या पुढे 200 मतं दिलेली आहेत, कॅन्डिडेट 2च्या पुढे 150 दिलेले आहेत, 3च्या पुढे 100 दिलेले आहेत, त्यानंतर 4च्या पुढे 250. हा डेटा मी माझ्या कीबोर्ड थ्रूच बदलू शकतोय, लॅपटॉपच्या कीबोर्ड थ्रूच बदलू शकतोय. मशीन वापरून मला नव्यानं मतदान करायची गरज नाहीये. जर मला त्या गोष्टी करायची, प्रोसेस करायची असेल तर हे अशाही पद्धतीनं होऊ शकतं. पुढे जाऊया. तर मायक्रोचिप नावाची जी मूळ ईव्हीएम मशीन मध्ये वापरलेली इप्रॉम आहे, तिचा नंबर आहे 24LC64. ती सुद्धा या सॉफ्टवेअर मध्ये डिटेक्ट केली जाऊ शकते. मशीनला हा क्लिप लावला की सगळा डेटा रिट्राईव्ह होऊन तुम्हाला लॅपटॉप वरती दिसू शकतो. पुढे जाऊया. आता इथं कॅन्डिडेट 1ला 10, 20, 30, 40, 50 अशी मतं दिलेली आहेत. पुढची स्लाइड जाऊया. ती प्रोग्राम केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय पण करायचे आहेत की खरोखरच त्या डेटा मेमरीमध्ये ओव्हरराईट झालाय की नाही. तर त्यासाठी आपल्याला व्हेरीफाय बटन दाबलं की तुम्हाला इथं तो मेसेज देतो, चिप अँड बफर सेम. बफर म्हणजे लॅपटॉप वरती असलेला डेटा आणि चिप म्हणजे ऍक्च्युअल मेमरी मधला डेटा. हा व्हेरीफाय करतो आणि तुम्हाला दाखवते की दोन्हीमधला डेटा हा सेम आहे, म्हणजेच तुमची मेमरी ही ओव्हरराईट झालेली आहे. नेक्स्ट, आता इथं काय केलेलं आपण, पहिला कॅन्डिडेट जो 10 मतं पडलेली होती त्याला 50 दिलेली आहेत.
लॅपटॉपवरतीच केलेल्या गोष्टी आहेत सगळ्या, त्या फक्त मी ओव्हरराईट करून याच्यामध्ये आता इथं प्रत्यक्ष ते दाखवणं शक्य होईल ना होईल म्हणून मी स्क्रीनशॉट काढून आणलेले आहेत. नेक्स्ट, याचा एक व्हिडिओ आहे तिथंच, फोल्डरलाच आहे, बॅकला आहे. त्या व्हिडिओची क्लिप मी आपल्या समोर इथे दाखवतोय. येस, पॉज करून ठेवूया जरा. ठीक आहे, ही कनेक्शन दाखवली आहे, ही कनेक्शन अशी केलेली आहे. कंटिन्यू करूया, प्ले करा, प्ले करा. येस, वर वर तुम्हाला या क्लिप मध्ये एक चिप बसवलेली दिसते. आता ही क्लिप रिकामी आहे. या क्लिप मध्ये मी मशीन मध्ये जी वापरली जाणारी इप्रॉम आहे, येस, अजून अशीच इप्रॉम इथं मी स्पेअर म्हणून ठेवलेली आहे आणि ऍक्च्युअली दुसरी एक इप्रॉम आहे ती त्या चिमट्यामध्ये बसवलेली आहे. आता तो चिमटा माझ्या लॅपटॉपला कनेक्टेड आहे आणि त्या चिमट्याला एक ई इप्रॉम जोडलेली आहे. आणि इथं पॉज करूया. प्रत्येक वेळे या उमेदवाराला इथं 10, 20, 30, 40, 50 आपण इथे नंबर दिलेला आहे, जो की मत म्हणून आपण आता इथे गृहीत धरू शकतो. पॉज करूया, प्ले करूया. ही बदलली, ही 50 केली पहिल्याची आणि शेवटच्याची 10 केली आणि ही मेमरी ओव्हरराईट केली. हे लॅपटॉप वरती फक्त होत नाहीये, हार्डवेअर लेवलला इप्रॉम मध्ये चाललेला आहे हा डेटा. प्रोग्राम करतो मी. प्रोग्राम केल्यानंतर इथं बर्निंग व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढाच सो कॉल्ड मतात बदल करण्यासाठी लागेल, जर मशीन मिळाली तर आपल्याला ऑफिशियली. हे झाल्यानंतर मी डिस्कनेक्ट करतो, म्हणजे हा डिव्हाइस मी रिसेट करतोय आणि पुन्हा मी व्हेरीफाय करतो की माझा नवीन डेटा हा बरोबर त्याच्यात गेलेला आहे की नाही हे मी व्हेरीफाय करणार. आता तात्पुरता हा लॅपटॉप मध्येच दिसतोय. नेक्स्ट व्हिडिओ प्ले करू. आता व्हेरीफाय केलेला आहे तो. नेक्स्ट व्हिडिओ प्ले करू. पॉज करून ते कंटिन्यू पाहिजे तर राहू द्या. आता इथं दाखवतो की चिप मधला जो डेटा आहे, पुढे कंटिन्यू करा. दुसरा व्हिडिओ प्ले करा. असेल तर सिम्पली सांगायचं असं आहे की जे लॅपटॉप वरती दिसतं की हार्डवेअर लेवलला मेमरीमध्ये गेलेलं आहे की नाही हे आपण त्या सॉफ्टवेअरच्या व्हेरीफाय बटन वरती क्लिक करून बघितलं तर तो आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीने आपली विनंती असणार आहे की मूळ निवडणूक आयोगाने जर आम्हाला मूळ मशीन जर दिली तर आम्ही आमचं संशोधन हे लोकशाही वाचवण्यासाठी हे करण्यामध्ये आमचं योगदान देता येईल अशी आमची विनंती आहे की माननीय निवडणूक आयोगाने आम्हाला कायदेशीररित्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन द्यावी. एवढं बोलून रीराईट करणारी मशीन कोणती आहे? मेमरी आहे रीराईट लॅपटॉप वरती रीराईट करणारं जे आहे ते डिव्हाइस काढा.
हेच आपण लॅपटॉपला जोडून याचा एक रेड लाईट लागत होता की तो बरोबर कनेक्शन केलेला आहे. आणि हे पूर्ण सेटअप लॅपटॉपवरती जे होतं तेच आपण इथं बघितलेलं आहे. तर लोकशाही वाचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही टेम्परेबल असल्यामुळं घालवणं किती गरजेचं आहे. आणि पेपर ट्रेल हे काउंटिंग होणं, 100% पेपर ट्रेल व्हीव्हीपॅटचे स्लिप्स मोजणं हे फार महत्वाचं झालेलं आहे. एवढीच मी विनंती करतो, ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचे हॅकिंग सिद्ध करण्याची संधी आम्हाला माननीय निवडणूक आयोग ऑफिशियली देईल त्यावेळेला आम्ही संशोधनपर काम करण्यास तयार आहोत. थँक्यू, धन्यवाद. अरे पंकज काय करतोय तू? वन टू वन कर ना मग. हा ना. अनेक वर्ष ते या ईव्हीएम बद्दलचं असताना आपल्याला असताना प्रत्यक्षात हॅकिंग कसं होऊ शकतं त्याचं असणारं एक डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि ती बोमाबोम असताना चाललेली आहे. 0 मतं सुद्धा कशी येतात ते असताना त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. मी आपल्यासमोर असणारं या ठिकाणी ईव्हीएम बदला किंवा ईव्हीएम कॅन्सल करा अशा रीतीची असणारं मागणी आम्ही या ठिकाणी करत नाही. परंतु इलेक्शन कमिशननी स्वतःच्या वेबसाईटवरती जे टाकलेलं आहे त्याचंच मी असणारं या ठिकाणी वाचतोय. आणि ती म्हणजे आपल्याकडे जे असतात दिले क्वेश्चन नंबर 80 जो आहे त्याचा असणारा व्हीव्हीपॅटची असणारी साईज काही ती असणारा दिलेली आहे. 81 मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. व्हॉट आर डिटेल्स प्रिंटेड ऑन द स्लिप हा इलेक्शन कमिशनचाच आन्सर आहे. प्रिंटेड स्लिप ऑफ VVPAT contains the following information: candidate serial number, name of the candidate, symbol of party or candidate, session number, VVPAT ID. These details could be viewed by the voter. आता हे 4 गोष्टी ज्या आहेत, 5 गोष्टी ज्या आहेत या मतदाराला दिसल्या पाहिजेत असं इलेक्शन कमिशन त्यांच्या स्वतःच्या क्वेश्चन अँड आन्सर मध्ये त्या ठिकाणी म्हणतंय. आता हे आम्ही असं म्हणतोय की त्याला बघण्यासाठी इलेक्शन कमिशन काय म्हणतंय की आम्ही असताना तिथं ओपेक ग्लास लावलेली आहे. 7 सेकंदसाठी त्याला असताना त्या ठिकाणी दिसेल आणि 7 सेकंद मध्ये त्यांनी ह्या 5 गोष्टी बघितल्या पाहिजेत. आणि ती स्लिप जी आहे आपोआप बॅलेट पेपरमध्ये जाईल अशी, म्हणजे बॅलेट बॉक्समध्ये जाईल अशी आम्ही सोय केलेली आहे. आमची मागणी अशी आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये या क्वेश्चन 89 ला धरूनच आणि याच्या संदर्भातली असणारी एक इलेक्शन पिटिशन, रिट पिटिशन जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. 4 एप्रिलला तिची तारीख त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. मागणी ही आहे की ती डायरेक्ट पडण्यापेक्षा
वोटरच्या हातामध्ये ती आली पाहिजे. त्यांनी ह्या गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजेत आणि व्हेरीफाय करून त्यांनी असणारा त्या बॉक्स जो आहे, बॅलेट बॉक्स जो आहे, त्या बॅलेट बॉक्समध्ये त्यांनी टाकली पाहिजे, अशी असणारी मागणी आम्ही असणारे या ठिकाणी करतोय. त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनला भेटणार असंही आम्ही त्या ठिकाणी बघतोय. दुसरं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते नेक्स्ट पेज वरती आहे आणि ते म्हणजे रिकाउंटिंग ऑफ वोट्स. टायटल देण्याच्या खाली आपण असणारं पाहिलं आणि त्याच्या असणाऱ्या नेक्स्ट पेज वरती आपण असणारा गेलो. त्याच्यामधला 6 जे रिकाउंटिंगच्या ह्याच्यामध्ये, आता हे रिकाउंटिंग कसलं की ईव्हीएम मधलं पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला जर डिफरन्स आला किंवा एखाद्याने असणारा रिकाउंटिंग मागितली आणि ती रिकाउंटिंग त्यांनी ईव्हीएमची मागितली नाही, तर त्यांनी असणारा रिकाउंटिंग ही असणारा व्हेरीफाईड पेपर ट्रेलची असणारा त्या ठिकाणी मागितली, तर त्याच्यातला निकाल कुठला मान्य करायचा हे पार्लमेंटने ठरवलेलं आहे. कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 हे पार्लमेंटने मंजूर केलेलं असणारं जे इनॅक्टमेंट आहे त्या संदर्भातलं 6. आफ्टर टोटल नंबर ऑफ वोट्स polled by each candidate has been announced under sub rule 1 or sub rule 5, the returning officer shall complete and sign the result sheet in form 20, and no application for recounting shall be entertained thereafter, provided that no steps under the rules of election shall be taken on completion of counting unless the candidate election agent present complete so and so त्याच्यामध्ये. हे आपण सगळं जर वाचलं आणि 3B 5B आपण त्याच्यामध्ये amend the result sheet in form 3 to the extent necessary after such recounting and announce the amendment so made by him. म्हणजे असतं आणि ते रिझल्ट डिक्लेअर केल्याच्या वेळेस रिकाउंटिंग पुन्हा मागितली असेल आणि व्हीव्हीपॅटची असणारा रिकाउंटिंग मागितली असेल आणि ती व्हीव्हीपॅटची रिकाउंटिंग झाली असेल आणि त्याच्यामध्ये मग रिझल्ट कोणाचा मानायचा, ईव्हीएमचा मानायचा की व्हीव्हीपॅट मधला असणारा रिझल्ट मानायचा, तर पार्लमेंट स्वतःहून असणारं म्हणत आहे की व्हीव्हीपॅट मधला असणारा जो रिझल्ट आलेला आहे तोच अंतिम रिझल्ट आहे असं त्या ठिकाणी मानलेला आहे. आणि म्हणून आग्रह जो असणारा या ठिकाणी होतोय, इलेक्शन कमिशन पुढे असणारा आग्रह होतोय की याची अंमलबजावणी झाली पाहिजे. पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला फरक आला तर पार्लमेंट असं म्हणते की रिलाय कोणावरती व्हायचं, तर पेपर ट्रेल जे आहे, व्हीव्हीपॅट जे आहे त्याच्यावरती तुम्हाला रिलाय करावं लागेल आणि फॉर्म 20 हा म्हणजे काउंटेड वोट मागणी या ठिकाणी करतोय की ज्या ज्या कॅन्डिडेटनी ईव्हीएम हटवा असं आम्ही अजिबात म्हणत नाही, ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपर वरती या असंही आम्ही त्या ठिकाणी म्हणत नाही. आमचं
तर कॉन्स्टिट्युन्सीज मध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला डिफरन्स आलेला आहे. इलेक्शन कमिशन अजूनही हा डिफरन्स आला का याचं उत्तर देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. सोलापूर मधल्या इलेक्शनच्या संदर्भात की ज्याचं मी असणारे रिप्रेझेंट करतोय वकील म्हणून, रिटर्निंग ऑफिसरनी ऍफिडेव्हिट दिलेला आहे की काउंटेड वोट्स आणि पोल वोट्स टेक्निकल फॉल्टमुळे फरक आलेला आहे. हे एका इलेक्शन कंडक्ट करणारा रिटर्निंग ऑफिसर IAS ऑफिसर जो आहे त्यांनी ऍफिडेव्हिट वरती असताना कबूल केलेला आहे. परंतु इलेक्शन कमिशनच्या वतीने, हा माझा आरोप आहे, इलेक्शन कमिशनच्या वतीने असे प्रयत्न केले जातात आहेत की ही पिटिशन डिस्मिस व्हावी. तेव्हा इलेक्शन कमिशन सुद्धा सरळ हाताने घेत नाही असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून यापुढे इलेक्शन कमिशनच्या विरोधात आम्ही असणारं आंदोलन त्या ठिकाणी छेडणार आहोत. आणि ते म्हणजे एकदा EVM मध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला फरक आला तर इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर करता कामा नये. आणि पेपर ट्रेल हा जो आहे, व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे, VVPAT म्हणून आपण ज्याला म्हणतो, तो काउंटिंग केला पाहिजे. आणि पार्लमेंट असं म्हणत आहे की ते काउंटिंग केल्यानंतर त्याच्यातला आलेला रिझल्ट हा फायनल रिझल्ट आहे. आणि म्हणून इलेक्शन कमिशनने ही चूक करू नये असं आम्ही त्या ठिकाणी मागतो. दुसरं आम्ही असं या ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेटला सांगणार आहोत की नॉमिनेशन पेपर दाखल केल्यानंतर स्क्रुटिनी केल्या जाईल. स्क्रुटिनी मध्ये एकदा फॉर्म आपला टिकला तर रिटर्निंग ऑफिसरकडे आपण असणारा अर्ज करून ठेवला पाहिजे. अर्ज काय करून ठेवला पाहिजे की काउंटिंगच्या दिवशी फॉर्म 17 मध्ये किती मतदान झालं याचा अधिकृत आकडे हे रिटर्निंग ऑफिसर देतो. तो फॉर्म 17 त्यांनी घेतला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरला त्यांनी दाखवलं पाहिजे की काउंटेड वोट्स जे आहेत, म्हणजे मतमोजणी झालेली जी आहे त्या मतमोजणीमध्ये एकतर कमी किंवा जास्ती पोल वोट्स झालेले आहेत. त्याच्यामुळे या सेक्शन 63 प्रमाणे रिकाउंटिंग ऑफ वोट्स याच्या टायटल खाली इलेक्शन कमिशनला पार्लमेंटने डायरेक्शन दिलेली आहे. त्या डायरेक्शनचा अंमल झाला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरने व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे त्याची काउंटिंग होऊन त्याच्यातला जो निकाल येईल तो निकाल खरा धरावा असा असणारा पार्लमेंटने जो कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. सर्व कॅन्डिडेटनी हे करायचं ठरवलं तर मी असताना म्हणेन की हॅकिंगच्या असणाऱ्या पद्धती आपण या ठिकाणी दाखवल्या. हॅकिंग हे होऊ शकतं, प्रत्यक्षात अल्गोरिदम कशा बदलता येतो तो असणारा ज्याला कोणाला बघायचं असेल त्याच्या छोट्या डिव्हाइसवरती आपल्याला दाखवता येईल. परंतु हे होतं जे आता सिद्ध झालेलं आहे. जो उमेदवार उभा राहतो ज्यावेळेस त्याला 0 मतं त्याच्या पोलिंग बूथ वरती मिळतात, त्याच्यामुळे हॅकिंग झालंय हे व्हेरी क्लिअर त्या ठिकाणी असताना होतं. कारण का स्वतःचं मत तो स्वतःला देणार नाही असं होणार नाही. आणि म्हणून असताना इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं की हा पेपर ट्रेल ज्या ज्या ठिकाणी पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स मध्ये डिफरन्स आलेला आहे तिथे ते काउंटिंग केलं पाहिजे. या मागणीसाठी इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांनी ऐकलं नाही तर आंदोलन त्या ठिकाणी असताना करू.
आणि तेही नाही झालं तर मी कॅन्डिडेटनी काय करून ठेवलं पाहिजे हेही आपल्याला सर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कॅन्डिडेटलाही आगा त्या ठिकाणी केलेला आहे. आम्ही असं मानतो या ठिकाणी की 400+ जे आहेत ते ईव्हीएम शिवाय होणार नाहीत आणि म्हणून ते ईव्हीएम हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आज ही असणारं प्रेस कॉन्फरन्स आपल्या समोर या ठिकाणी घेतलेली आहे. माझं निवेदन या ठिकाणी संपलंय. गायकवाड जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे, त्यांनी गेले 10 वर्ष याच्यावरती पूर्णपणे संशोधन केलं. त्यांची भेट झाली. ते म्हटले मला लोकांसमोर ते सगळ्या वेगवेगळे सिस्टम आहेत ते दाखवलेले आहेत. त्यांनी ही एक मोठा रिस्क घेऊन या ठिकाणी आपल्या समोर दाखवलेलं आहे. ज्या सायंटिस्टचं त्यांनी असणारं नाव या ठिकाणी रिफर केलं सांडियाचं, त्यांनी प्रत्यक्षात मुंबईच्या कार्यालयातून एक ईव्हीएम मिळवली. त्या ईव्हीएम मधूनच हॅकिंग कसं होतं हे त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं. त्यांना पोलिसांनी अरेस्टही केलं. हॅकिंगसाठी त्यांना अरेस्ट केलं नाही. त्याला अरेस्ट याचं केलं की ही मशीन तुमच्याकडे कशी आली, तुम्ही चोरली आहे म्हणून त्या ठिकाणी असताना त्यांना हे झालं. सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं. सुप्रीम कोर्टाने निकाल देताना असं म्हटलं की यांनी चोरी जरी केली असेल तर लोकशाही वाचवण्यासाठी चोरी केलेली आहे आणि म्हणून त्यांना जी सजा देण्यात आली होती ती पूर्णपणे सजा त्यांनी रद्द केलेली आहे. सुप्रीम कोर्टच स्वतः आता आपण बघत असाल की काही वेळेस या बाजूने आणि त्या बाजूने त्या ठिकाणी असतं हॅकिंग होऊ शकते आणि हॅकिंग प्रत्यक्षात करून दाखवलेली जी गोष्ट होती ती सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं इथल्या सर्व राजकीय पक्षांना मी असं आव्हान या ठिकाणी करतोय की कोणाच्या कालावधीपासून झालं हा आता भाग राहिला नाही तर इथे हॅकिंग आता मोठ्या प्रमाणात तिथे असणारा होऊ शकतं. आणि आत्ताच्या दाखवल्याप्रमाणे आपल्या घरातला सेट ऑफ बॉक्स म्हणजे टीव्हीचा सेट ऑफ बॉक्स हा सुद्धा हॅकिंग आपल्या एजंट मधली किंवा आपल्या पोलिंग बूथ मधली करू शकतो अशी असणारी ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था मला वाटतं पॉलिटिकल पार्टीज आणि या सगळ्यांनी सिरियसली घेऊन इलेक्शन कमिशनचा असणारा व्हीव्हीपॅट जे आहे काउंटिंग करायला आज सांगितलं जाते 15 दिवस लागतील 20 दिवस लागतील. पण माझा इलेक्शनचा अनुभव हा असणारा 1985चा अनुभव आहे. 1985ची इलेक्शन ह्या बॅलेट वरती झालेल्या इलेक्शन्स, 89ला झालेले इलेक्शन या सुद्धा बॅलेट वरती झालेल्या असणाऱ्या इलेक्शन्स होत्या. त्याच्यामुळे बॅलेट पेपर काउंट करायला फक्त 36 तास लागतात, त्याच्यावरती त्या ठिकाणी लागत नाही. आणि म्हणून ही फार मोठी प्रक्रिया असं जे आता सांगितलं जाते नव्या पिढीला की 15 दिवस लागतील ते काउंट करायला, असं जे काही क्वार्टर्स मधनं प्रचार केला जातोय हा चुकीचा असणारा प्रचार असं त्या ठिकाणी मानतो. त्याही वेळेस वोटिंग संपलं की दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात झालं तर रात्री 12च्या आतमध्ये निकाल यायचा अशी असणारी परिस्थिती आहे. मी 36 तास सुद्धा असणारा एक एक्स्ट्रीम साईडला घेऊन त्या ठिकाणी असणारा बोललो. पण सकाळी 8 वाजता काउंटिंग सुरुवात व्हायची आणि रात्री 10, 10:30, 11 पर्यंत निकाल त्या ठिकाणी लागायचे. जेवढं पेपर वर्क करायला लागत त्याला 1.5-2 तास लागत होते आणि मग रात्री 1-2 वाजता ते निकाल लागत होते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पेपर ट्रेल काउंट करायला वेळ त्या ठिकाणी लागणार नाही अशी परिस्थिती आहे.
पॉलिटिकल पार्टीजनी याचं सिरियसली घ्यावं. हा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरणार आहोत, त्यांना लिहिणारही आहोत आणि सर्वांनी मिळून पेपर ट्रेल काउंट करावं हा आग्रह इलेक्शन कमिशनके धरला जाणार. माझं निवेदन संपलं. ईव्हीएमच्या संदर्भात काही प्रश्न असतील या सादरीकरणासंदर्भात आपण विचारू शकतो. उस्मानाबादमध्ये जे आहे ते मराठा आंदोलकामधले अनेक सारे म्हणजे जवळपास हजारो मराठा आंदोलक जे आहेत ते अर्ज दाखल करणार आहेत लोकसभेसाठी. अशा परिस्थितीमध्ये कलेक्टरचं असं म्हणणं आहे की आम्हाला पेपर बॅलेटवरती जे आहे ते निवडणूक घ्यावे लागतात. अशा स्थितीत काय होत असतं? ईव्हीएम वरती फार तर ईव्हीएम वरती असताना 364 कॅन्डिडेट्स आता इंटरकनेक्ट करून त्या ठिकाणी घेता येतील. पण 364च्या वरती असणारे कॅन्डिडेट झाले तर मग तुम्हाला बॅलेट म्हणजे पेपर बॅलेट वरतीच यावं लागेल अशी परिस्थिती आहे. असंही म्हटलं जात आहे की अनेक मराठा आंदोलक जे आहेत ते मोदीजीतून उभे राहतात वाराणसी तिथे सुद्धा अर्ज भरणार आहेत लोकसभेसाठी. माहित नाही मला ते की मला माहिती नाही. सर क्या आप इस मुद्दे को लेकर चुनाव आयोग से मुलाकात करने का विचार कर रहे? जैसे इन्होंने कहा अलविदा अपील की डाली ताकि लाइव डेमो देके दिखा सके. सरकार की दलील है कि प्रैक्टिकली पॉसिबल नहीं है. आपके चलते पे हमने प्रैक्टिकली पॉसिबल ही अभी आपको दिखा दिया है कि वो जो चिप मिलती है वो रास्ते में मिलती है. उसका मैनिपुलेशन यूनिट जो है वो भी बाजार में मिलता है. उसकी कीमत का क्या है वो भी बता दी है. कहाँ मिल सकता है उसका भी आपको बता दिया है और कौन कर सकता है वो भी आपको बता दिया है. अब ऐसा है कि इलेक्शन कमीशन जो है वो पूरी उनकी अपनी ईवीएम यूनिट अगर लाके दे तो उसका है. दूसरी सबसे बड़ी बात इसमें यह है कि कानून ये कहता है, संविधान ये कहता है कि इलेक्शन प्रोसेस जो है वो इलेक्शन कमीशन के हाथ में होनी चाहिए, उनके कंट्रोल में होनी चाहिए, उनके सुपरिटेंडेंट में होनी चाहिए. ऐसी परिस्थिति है. लेकिन यहाँ जो इलेक्ट्रॉनिक डिवाइस इस्तेमाल किए गए हैं वो इलेक्ट्रॉनिक डिवाइस कोई भी इलेक्शन कमीशन के कब्जे में नहीं है, ना उनके अंडर है, ना उस पर उनका नियंत्रण है या कंट्रोल है. तो इसका मतलब यही है कि ईसीएल जो है और फेल जो है, भारत हेवी इलेक्ट्रिकल जो है, ये सरकारी कंपनियां हैं और सरकारी कंपनियां होने की वजह से इनका कंट्रोल सरकार पर है और सरकार पर होने की वजह से जैसे इन्होंने कहा कि वो जो सीपीयू जो है, कंट्रोल यूनिट जो है, वो एक तो जापान से आता है या वो अमेरिका से आता है. वो ईवीएम में डाला जाता है, उसको बर्न किया जाता है. उस वक्त जो है आप बग भी डाल सकते हो उसमें कि वो सीपीयू किस ढंग से काम करे. तो मैं ये मान के चलता हूं कि इलेक्शन प्रोसेस भारत की जो है, ये इलेक्शन प्रोसेस किसी भी मायने में इलेक्शन कमीशन के कंट्रोल में नहीं है. ये गवर्नमेंट के कंट्रोल के माध्यम से यहाँ पे चल रहा है. इलेक्शन कमीशन सिर्फ पोस्टमैन की तरह काम कर रहा है कि ईवीएम ले आए, उस पे वोट डाले, उस पे काउंट करे और इलेक्शन डिक्लेयर करे. इसको सुपरिटेंडेंट नहीं किया जा सकता और ना कहा जा सकता है. इसलिए ये दूसरी एंगल से देखा जाए तो ये गवर्नमेंट कंट्रोल इलेक्शन हो रहा है, ऐसी एक परिस्थिति है. नो पॉलिटिकल क्वेश्चंस प्लीज. मी बैठकीमध्ये चर्चा ही केली आणि त्या सगळ्यांना असताना हे केलंय की आपण इलेक्शन कमिशनकडे सगळे मिळून जाऊ, इतर राजकीय पक्षांना सुद्धा आपण घेऊन जाऊ आणि त्यांच्या पुढे फॅक्ट्स आपण असणाऱ्या मांडल्या पाहिजे. त्यांच्याच वेबसाईटवरनं की 373 मतदारसंघामध्ये पोल वोट्स, काउंटेड वोट्स टॅली झालेले नाहीत. मग ते 100 असतील ते 1 लाखापर्यंत आहेत. अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये जो उमेदवार अर्ज करेल
की माझ्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये पोल आणि काउंटर वोट्स टॅली झालेले नाहीत, व्हीव्हीपॅट त्यांनी करावं, तशा पद्धतीचे डायरेक्शन इलेक्शन कमिशननी द्यावे, अशा रीतीची असणारी कालही चर्चा त्या ठिकाणी झाली. बघायचं आहे की हे सगळेजण कुठली तारीख ठरवून इलेक्शन कमिशनकडे एकत्र भेटतात आहे. सहमति हुई कि आप लोग जाएंगे, क्या सहमति हुई है कि मिल के जाएंगे? या अजून तारीख काही ठरलेली नाही आणि मी त्याच्यामध्ये असं म्हटलं की हे डिटॅच करून घ्या. इलेक्ट्रोल अलायन्सेस, पॉलिटिकल अलायन्सेस हा डिटॅच करून घ्या. पॉलिटिकल पार्टीज म्हणून आपण असणारं गेलं पाहिजे अशा रीतीची असणारं मी तिथे मांडणी केली आणि म्हणून म्हटलं होतं इंडिया अलायन्स मध्ये आहेत ते आणि इंडिया अलायन्स मध्ये नाही आहेत असे सगळे मिळून गेलो तर इलेक्शन कमिशन वरती प्रेशर होईल अशी परिस्थिती. या संदर्भातली एक पिटिशन मी जे मांडले मुद्दे त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि 4 एप्रिलला ऍडमिशन स्टेजवरती आहे असं मी त्या ठिकाणी मला कळवण्यात आलेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे आता चर्चा अशी आहे की 12 किंवा 14 तारखेच्या जवळपास आचारसंहिता लागू शकते, तर दरम्यानच्या काळामध्ये ही सगळी प्रक्रिया करता येण्यासारखी आहे का? आहे ना. माझं म्हणणं असं आहे की ही प्रक्रिया होईल का? शेवटी असं आहे की कॅन्डिडेट आणि रिटर्निंग ऑफिसर या दोघांमधलंच असणारं काउंटिंग पद्धत तिथे कशी वापरावी ही आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये काउंटिंगची जी सुपरविशनरी पॉवर जी आहे ती तिथल्या रिटर्निंग ऑफिसरला दिलेली आहे. फक्त डायरेक्शन इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी देऊ शकतं आणि म्हणून मी असणारा जो अर्ज करायचा त्या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी सगळ्याच उमेदवार जे आहेत, इंडिपेंडेंट कॅन्डिडेट, पॉलिटिकल पार्टीचे कॅन्डिडेट, या सगळ्यांनी जर अर्ज केला त्या रिटर्निंग ऑफिसरला की पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामध्ये फरक आला तर तुम्ही असणारा या ठिकाणी पेपर ट्रेल काउंट केलं पाहिजे तर त्याला ते करणं भाग आहे, रिटर्निंग ऑफिसरला करणं भाग आहे. हे वेगवेगळे माध्यम पार्लमेंटने असणारं ठेवलेले आहेत त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं. थँक्यू. सर्वांचे आभार. धन्यवाद. तिथे ते काउंटिंग केलं पाहिजे या मागणीसाठी इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांनी ऐकलं नाही तर आंदोलन त्या ठिकाणी तिथे ते काउंटिंग केलं पाहिजे या मागणीसाठी इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांनी तिथे ते काउंटिंग केलं पाहिजे या मागणीसाठी इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांनी तिथे ते काउंटिंग केलं पाहिजे या मागणीसाठी इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांनी तिथे ते काउंटिंग केलं पाहिजे या मागणीसाठी इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांनी तिथे ते काउंटिंग केलं पाहिजे